मी शिल्पाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे चावल, चना डाळ, मूग डाळ आणि उडद डाळ। याला छान असं 3 तास पाण्यात भिजवलं होतं। मी बनवत आहे मिक्सर डाळीचे डोसे, त्यासाठी याला छान भिजू घालून याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये याला फिरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान असं आपलं बॅटर हे मस्त वाटून ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला ही हरी धनिया, ही लसूण अद्रक आणि कोथिंबीर थोडीशी पिसून टाकली ती आहे, हिरवी मिरचीची पेस्ट, त्यासोबत टाकायचं आहे थोडंसं आपल्याला अजवाईन। अजवाईन ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर टाका, नाही टाकलं तरी चालतं। त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। सोबत टाकायचं चवीपुरतं मीठ आणि याला ॲक्टिवेट करायसाठी थोडंसं हे पिंच ऑफ खाता सोडा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी हलकंसं ॲक्टिवेट करायसाठी। तुम्ही बघू शकता याला छान असं फिटून घ्यायचं। खूप सुंदर आणि खूप टेस्टी असं याचा डोसा लागतो। तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा आणि नाश्त्याला खाऊ शकता, डिनरला पण हलकी फुलकी भूक लागली तेव्हा पण खाऊ शकता। हे तिन्ही डाळीचे आहे त्यामुळे चांगलं असं हेल्दी पण आहे। याला छान असं फिटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता छान असं आपलं बॅटर रेडी आहे। इथे त्याच्यासाठी छान चटणी करायला गेली। इथे टमाटर आहे, इथे कांदा खोबरं आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर आहे। हे मिक्सरमध्ये याला फिरून घ्यायचं आहे। बघू शकता याला कोथिंबीर मी मिक्सरमध्ये भांड्यात टाकलेले आहे। आता याला छान परतल्यावर आपल्याला ही चटणी खायची वाटायची आहे। तुम्ही बघू शकता आपली चटणी पण तयार आहे। आता आपण करू डोसे। तुम्ही बघू शकता छान असा तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर टाकलेला आहे 1 चमचा घी। इथे थोडासा मसाला तयार केलेला आहे। इथे आहे धना पावडर, इथे आहे लाल मिर्च पावडर, हे आहे सफेद तीळ। आता हे लाल मिक्स याला आपण असे छान मिक्स करणार आहोत आपल्या डोश्यावर स्प्रिंकल करायसाठी। तर त्यासाठी पहिले थोडेसे हे आपले असे तीळ टाकणार आहे, थोडंसं त्याच्यावर हे टाकणार आहे लाल मसाला आणि आपला डोसा तयार। तुम्ही बघू शकता छान असं आपलं डोक्याचं स्प्रिंकल केलेलं आहे। खालून मी लाल मिर्च पावडर, थोडी धना पावडर आणि सफेद तीळ टाकलेले आहे। आता आपल्याला वरून पण थोडासा हा टाकायचा, हा ऑप्शनल आहे, तो मीठ आवडलं तर टाका, नाही टाकलं तरी पण चालतं, पण खूप छान लागतं असं। याला छान असं थोडंसं होऊन द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे घेतलेलं आहे घी, आपल्याला हे थोडंसं छान असं घी याच्यावर असं साईडने टाकायचं आहे। आता मी इथे घेतलेलं आहे थोडंसं, बघू शकता मॅजिक मसाला, तो पण याच्यावर असं थोडासा स्प्रिंकल करायचा आहे आणि आपल्याला छान असा डोसा तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला छान असा डोसा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण याला प्लेटिंग करू। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला डोसा तयार आहे। हा मसाला डोसा आहे, याच्यावर छान असं मी तुम्ही बघितलं असं केलं आहे। इथे घेतलेलं आहे पिचकू, इथे घेतलेलं आहे टमाटर, आपली शेंगदाणा टमाटर आणि खोबऱ्याची चटणी। तर तुम्हाला माझा हा डोसा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पाच किचनला लाईक करा।